आजचा ब्लॉग होता माझ्या स्कूलच्या रिलेटेड आणि मला आज करायचं होतं माझ्या बुक्सला कवर चढवायचं होतं, नाव लिहायचे होते. तर मी खूप एक्सायटेड होते आणि 3च दिवसात माझी स्कूल ओपन होणार आहे. मी 6th स्टँडर्डला जाणार. आम्हाला फक्त मार्चमध्ये सुट्ट्या असतात आणि ते एप्रिल फुल महिना स्कूल असतं, त्यानंतर परत मे महिना सुट्ट्या असते. सो चला आधी आपण आंघोळ करून येऊया. आणि मी तोपर्यंत बघतच बघा तारक मेहता का उलटा चष्मा. चला आपण आंघोळ करून येऊया. आंघोळ करून आले आहे. बघा माझे केस वगैरे सगळं नीट झालं. आता आंघोळ केली, मस्तपैकी फ्रेशन अप झाले. मी काय मेकअप वगैरे आज केला नाही, कारण की मला कुठं बाहेर जायचं पण नव्हतं. पण आज फक्त एन्जॉय करायचं आहे घरी. माझ्या बुक्सला काय लावायचं आहे. मला इतकी भूक लागली आधी, म्हणजे जेवण करूया. चला आपण बघूया काय बनवलं आहे. म्हणजे आता आमचा किचन वाटा इतका क्लीन दिसतोय की बस कधी. आणि मग बघा आज काय हे पाके नाही बिलकुल आवडत नाही. दुसरी भाजी पण नाही बनवलेली घरात, सो आपल्याला तेच खावं लागणार. ताडी येते ते खाते आणि भेटते तुमच्यासोबत. तारक मेहता बघत बघत मी करत होते आता जेवण. तारक मेहता बघता बघता मी पूर्ण जेवले आणि किती मस्त जेवण होतं मलाच माहीत नव्हतं. आणि फर्स्ट टाईम मला पंपकिनची भाजी खूपच जास्त आवडले. सो जस्ट थँक्यू. ते एवढा मोठा ताक आणि किती भारी दिसतोय बघा. आणि हा होममेड आहे, काय प्रिझर्वेटिव्ह पण नाही आहे. तर हा ताक ना प्यायला खूप चांगला आहे. म्हणजे आपण जेवण झालं का सगळ्यांनी पिला पाहिजे गाईज, कारण की गरमीचा सीझन चालू आहे. ताक प्यायचं खूप इम्पॉर्टंट झालं आहे आतासाठी. तर सो भरला माझा ग्लास आणि निघाले बाहेर प्यायसाठी. बघा किती छान दिसतोय माझा ग्लास. आणि भारी डेकोर केलं. दादाला थोडं ठेवला, मी थोडं घेतला. चला आता पिऊया. आणि प्यायला गेले तर इतकं कडू लागलं ना मला ते, कारण की त्याच्यात मी जे आपण हे लागलं, कारण की त्यात साखर आणि मीठ टाकायचंच विसरून गेले ना. आमचं दही इतकं कडू आहे ना की कडू म्हणजे आंबट खूप आहे त्याच्यात. सो बघा आपण सगळी साखर वगैरे टाकली आहे. बघू कसं लागतंय, बघूया. थोडं बरं वाटलं आता, कारण की एकदम मस्त बसलं होतं आणि एकदम छान वाटलं पिऊन, थंड थंड. कारण की साखर मीठ टाकलंच नाही मी. आणि हा परत आला रेकॉर्ड, सॉरी गाईज, कारण की विसरून गेलते मी. तर एक आणि अर्धा चमचा साखर टाकली. कसलं भारी दिसतंय ना ते गाईज. ओ सॉरी, मिक्सिंग प्रोसेस चालू आहे इथे. मिक्सिंग प्रोसेस, मिक्सिंग. काय ते बरं वाटतं ना. इतकं आंबट होतं मसाली, आणि आमचं दही पण इतकं आंबट असतं ना की बस केली. आता टीव्हीचा आवाज चालू म्हणून तुम्हाला माझा आवाज जास्त येणार नाही. चला. सो आता बिगेस्ट टास्क होतं की या ज्या बुक्स आहे त्या बेडरूममधून हॉलमध्ये आणायच्या आहे. तर इतक्या जड बुक्स मी टप्प्याटप्प्यावर बुक्स ठेवत होते. टाकून झालं होतं. आणि आता म्हणजे त्याच्या सगळ्यात मुश्किल टास्क करायला ते आहे माझ्या ज्या बुक्स आहे, म्हणजे नवीन बुक्स आहे, त्याला आणायला हॉलमध्ये. सो लेट्स गो. मी आज येते आमच्या बेडरूममध्ये. माझं बेडशीट बघ कसलं क्यूट आहे ना. मी ते मेशोवर ऑर्डर केलं होतं, म्हणजे माझ्या मम्मीने. बघा किती जड पिशवी आहे. बाबू 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 माझं एवढं मोठी बॅग घेऊन मी. आणि मग टीव्हीचे तार लावते. बुक्स तर आली आहे. आता मी पेन आणायला जाते, जो परमनंट पेन आहे, जे मी बुक्स माझी नावं लिहिणार त्याच्यावर. चला. मी बघत होते तारक मेहताचा सिंगापूरचा एपिसोड. अँड दिस इज द परमनंट मार्कर. हे बघा, हा वाला मार्कर मी आता यूज करणार आहे. सो लेट्स गो. एवढ्या मोठ्या बुक्सचं 5,000 बिल झालेलं आहे. बघा कसलं बिल मोठं झालं आहे. आणि एवढ्या बुक्स आहे बघा इथे. आणि एवढ्या बुक्स आणि या 2 ड्रॉइंग बुक्स, स्क्रॅप बुक्स पण आहे बघा. ह्या 2 स्क्रॅप बुक्स पण दिल्या आहे आमच्या स्कूलने.
सो ऑलरेडी मी एवढ्या बुक्सला नाव लिहिलं आहे, फक्त त्यांना कवर चढवायचं आहे. आणि एवढ्या बुक्सला मी अजून नाव नाही लिहिलेलं आहे. आणि ड्रॉइंगच्या बुक्सला पण मी अजून काही केलेलं नाही आहे. यातल्या अर्ध्या बुक्स पण राहिले आहे वाटतं तसेच. सो आता मी सगळं ते फिल करणार. मी आधीचे जे होते ना ते ब्लॅक स्केच पेनने केले होते. ते बघा, हा वाला जो ब्लॅक स्केच पेन असतो ना याच्याने केलं होते, एवढे नावं लिहिले होते. आता मी परमनंट मार्करने याच्यावर नाव लिहिणार आहे. लेट्स स्टार्ट. आणि मी जाणार आहे ई डिव्हिजनला. ई एलिफंट. बुक्स त्या उरल्या आहे आणि माझ्याकडे स्टिकर पण आता थोडेसेच उरले. बघा किती स्टिकर उरले. 1 2 3 4 5 6 7 नाही 1 2 3 4 5 6 इट्स ओनली 6 स्टिकर्स. आणि किती बुक्स उरले आहेत ते आपण 1 2 3 4 5 6 बुक्सच उरले आहे. पण मला ही पण ह्याच्यावर पण स्टिकर लावायचं आहे, म्हणून मग मी ह्या बुक्स थोड्या वेळाने लावते. आधी हे लावून घेऊया. आता जेवढी नावं लिहिलेली आहे, जसे म्हणजे ही हिंदीची बुक आहे, किती जाड बघा आता. सो त्याच्या आता मी ते जेवढे नावं लिहिलेले आहे ते सेपरेट इकडे ठेवणार आणि जे नावं नाही लिहिले ते इकडे ठेवते. चला, सगळे जे नावं लिहिले ते मी इकडे करते आणि जेवढी नावं नाही लिहिलेली मी ते इकडे करणार आहे. दिस वन इथे नावं लिहिली आहे, इथे नाव लिहिली आहे. ही कोणती गाईची बघा, माझा फेवरेट सब्जेक्ट सायन्सची बुक आहे. ह्या 2 अशा कॅमलिनच्या स्क्रॅप बुक. आता एवढी जी बुक्स आहेत त्याच्यावर अजून म्हणजे नावं नाही. हा आहे आमचा तो रॅपर, म्हणजे जो सॉरी हा आहे आमचा तो काय म्हणते त्याला कवर चढवतात ना, तो ट्रान्सपरंट आहे ह्यावेळेस. पण म्हणजे मागच्याच पण होता, पण ह्यावेळेस बघा किती मस्त याच्यात दिला आहे. लेट्स कवर द बुक्सला मला नावं लिहायची आहे. सो फास्ट आपण याच्यावर नाव लिहूया. तिकडे अजून बुक आहे आणि इकडे पण आहे, याच्यावर पण नाव लिहिणार आहोत. सगळंच स्टार्ट करूया. मी जे नावाचे असे स्टिकर्स असतात ते लावले सगळ्या बुक्सला. पण जे एवढे बुक्स उरला ते नाही सांगू तुम्हाला. ते मी बुक्स दाखव, थोडी हँडरायटिंग खराब येते कारण की मी आता खूप दिवसापासून काही लिहिलं पण नाही आणि माझ्या हातात कॅमेरा पण आहे आणि त्याच्यामुळे माझं रेटिंग काही एवढी चांगली पण येत नाही आहे. पण माझी रेटिंग खूप छान आहे अशी माझी टीचर्स बोलतात, म्हणजे माझे पॅरेंट्स पण बोलतात. तर मी आता एवढ्या बुक्सला नाव लिहिते आणि तुमच्यासोबत भेटते. तर तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या बरं का पटपट. एवढ्या बुक्स केल्या आहे कारण की ह्या टर्मच्या असतील आणि जे सेकंड टर्म म्हणजे दिवाळीच्या नंतरचे जे टर्म्स असतात त्याचे ह्या बुक्स आहे बघा एवढ्या. त्याला मग म्हणलं नंतरच करू कारण की आता करून ठेवलं का ते सगळं असं खराब होऊन जाते ती बुक. त्याच्यापेक्षा त्यावेळेस केलं ते बरं दिसतं. आणि मग मागच्या वेळेस पण अशीच एक मोठी मिस्टेक केली ती, म्हणजे सगळ्या नोटबुक्सच्या डल दिसत होत्या नुसत्या. सो आणि कवर पण नव्हता उरला. तर आता मी कवर लावायची सगळी कामं करून घेणार आहे कारण की एवढ्या ज्या बुक्स आहेत त्या सेकंड टर्मच्या आहेत, यांचं आता काही कामच नाही आहे. सो आपल्याला यांच्यावर जास्त फोकस करायचा आहे. तर आता आपण जो आपला कवर होता म्हणजे हा वाला ते आपण अनबॉक्स करू आणि तो लावून टाकूया. बघा असा कवर आहे, तो ट्रान्सपरंट, पूर्ण ट्रान्सपरंट आहे बघा, किती भारी दिसतो. शायनी आहे आणि याच्यातून मला पण बघता येते बघा गाईज. हॅलो, किती भारी दिसतंय ना. तुला आपण हे आता लावूया. काम करायचं आहे का, मला खूप मजा येते कवर लावायला. 2 मेन गोष्टी लागतात त्याला, एक सीझर आणि स्टेपलर. ते स्टेपलर आणि सीझर आणायचं. चला घ्यायचं तुम्ही पण मिसळत. आणि मी नेमकं टीव्हीच्या खालीच तर टीव्हीचा आवाज जास्त येईल तुम्हाला आता, सो इग्नोर. आणि आता मी स्टेपलर शोधते, भेटल्यावर तुम्हाला सेट करायचं, मला लय वेळ लागेल. बघा स्टेपलर तर भेटले, आता सीझर बघायला जायचं. बिगेस्ट टास्क आहे. सो आणि सीझर पण पडली, मी घाबरली, मला वाटतं पायावरच पडली माझ्या. सो आता सगळं काम झालं आहे. चला आता स्टार्ट करूया. मशीन कवर बुक्सला लावायचं, स्टार्ट. तर मी हा कवर काढते, इतका स्लिपरी कवर असतो ना हा, की बास्केट. आता जे 2 हतियार आपण घेतले त्यांना आता काम करायला स्टार्ट करूया. त्या सीझरने माझा निघत नसतो, मग कटर वापरणार. अरे का कटर वापरायचं. स्टार्ट. आता फर्स्ट बुक घेतली आहे आणि लगेच गुटाळा व्हायला चालत होतं कारण की आता बघा काय झालंय तुम्हाला सांगलंय की इकडची लेंथ आणि इथलची लेंथ बरोबर नाही झाली, पण इकडून
हे परफेक्ट जाते, पण हे आता इकडे जाईल. इकडं थोडीशी घेतलं का मग हे चुकीचं होतं, सगळं चुकीचं होतं, पण आपण करणार आहे आणि वी हॅव टू डू इट. चलो, मी आता सगळ्या बुक्स करते मग तुम्हाला दाखवते. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर मी आधी म्हणलं तर आत्ता करा. ओके, मी घेतला आता भात, कारण की मला इतकी प्रचंड भूक लागली आहे. मी बसले होते 2 वाजता, आता 1 तास झाला आहे आणि मी 1:30ला वाटतं जेवण केलं होतं, तर 1.5 तास झालं. म्हणून मग मी थोडंसं राईस घेतला खायला. राईस खायचं आणि परत कामाला लागायचे. एवढ्या ज्या मोठ्या बुक्स आहेत त्या सगळ्यांना मी नावं लिहून ठेवली आणि आता मी ही माझी 3री बुक चालू आहे. काय करायचं, कवर लावायचं. लय डोकं दुखतं गाईस. चला आपण खाऊया आणि मग तुमचं भेटते. किती भारी वाटतं राईस खायला, कोणाकोणाला आवडतं नाही. जर मी एखादं काम घेतलं आणि ते खराब होतंय, सो मी 2-3 बुक केले बरोबर, पण माझं स्टेपलर होतं ते हरवलं, म्हणजे संपलं तेवढं आणि त्याच्या पिना संपल्या. आणि जे पिना मी शोधायला गेले तर मला त्या पिनाच भेटत नव्हत्या, तर कुठे गायब झाल्या आय रिअली डज नॉट नो. त्याच्यानंतर मग म्हणलं शोधावं, घरातला एक कोना बघितलाय पण कुठेच मला भेटत नाहीये. अजून पण बघायची कोशिश जारी आहे. जर सापडले तर नक्कीच सांगते, कारण की मला माहिती ते मी कुठेतरी ठेवले, पण मला काही आठवतच नाहीये. असं कितीतरी वेळा झालं, म्हणजे आहे त्या गोष्टी पण आठवतच नाही. तर परत जर मम्मीला म्हणलं नवीन आण, तर मम्मी माझ्याच नावाने खूप ओरडेल की तुला नीट गोष्टी वगैरे ठेवता येत नाही का. चला आधी शोधू, नाही तर मग मम्मी यायचं टाईम झाल्यावर तिला काहीतरी वेगळंच तोंड द्यावं लागेल आपल्याला. माझ्या एवढ्या मोठ्या ड्रॉवरमध्ये मला ते सामान ठेवायला खूप अवघड होतं. मी एवढं पसारा का केलं आहे का माहिती, कारण की एवढी काम, म्हणजे मी एवढं सगळं आवरलं होतं, पण मला हे सगळं परत घाण करावं लागलं, कारण की मला स्टेपलरच्या पिनाच भेटत आणि इकडे पण नाही कुठेच, म्हणजे लिटरली कुठेच पिना भेटत नाही आहे. आणि मला आता नवसनेस व्हायला लागली आहे. जर मम्मीला म्हणली बुक्सला कवर लावलं का, आणि नाही म्हटल्यावर तिने जर विचारलं का हा प्रश्न विचारला, तर मग माझा डी एंड होणार. सो इट्स जस्ट लाईक टू, आपण मामीकडून आणूया. चला मामीला विचारूया तुमच्याकडे आहे का. मी आलेच, मामीला विचारू. हे आधी आपण दादाला विचारायचं का. हां, दादाला विचारूया. त्याच्याकडे तर नाही आहे, तो नाही बोलला. आता मामीकडे जावं लागेल, लास्ट ऑप्शन आहे, नाहीतर मग सगळं प्लॅन फ्लॉप होऊन जाईल आपला. सो फास्ट जायचं आहे, कारण की जर थोडा जरी वेळ झाला तर मग सगळं प्लॅन फ्लॉप होईल. मी विचारते, थांबा. फायनली मामीकडे पिना भेटल्या आणि 2 पिना उचलून आणल्या आणि दक्षिता पण येते बघा. आता मागं तुम्हाला दिसतच असेल, कारण की तिला हेल्प म्हणून बोलवले. चला, तर बरं झालं मामीकडे भेटलं, नाही तर मग माझा प्लॅन सगळा फ्लॉप झाला असता. तर परत स्टार्ट करूया. आपलं जेवढं काम उरलं आहे सगळं काम झालं तुम्हाला दाखवते, कारण की मी इतकी आता नर्वस होते. पण दक्षिणच्या इथे पिना भेटल्या बघा, 2-3 आणले आहे. स्टार्ट करूया. स्टेपलरचं पिना घुसवलं आहे, तर हे ते पटकन बंद करायचं ना, आपण पटपट स्टेपलर मारायचं, कारण की 2 बुक झाले आहे. सो गाईज, मी अर्ध्याच्या वर काम केलं, म्हणजे ज्या नोटबुक्स होत्या सगळ्या कवर केल्या आणि एक ड्रॉइंग बुक कवर केले. आता ह्याच्या टेक्स्ट बुक्स आहे, त्यांना काय करू काही समजत नाही आहे. आणि आता जर मी तो ब्राऊन कवर लावतो सगळं, आत्तापर्यंत मी सगळे झाले असेल. हा प्लास्टिकचा जो कवर आहे ना, त्याचं मला खूप डिफिकल्ट होतं आणि हा फाटत पण नाही आहे. जी माझी कात्री आहे तिला धारसुद्धा नाही आहे, म्हणून मी शेवटला तर कटारच घेतला. मला माझं खूपच डोकं दुखतं आहे, म्हणून मी काय केलं तुम्हाला दाखवते, थांबा. एवढे झालं आहे आणि एवढी एक ड्रॉइंग बुक झाली आहे आणि तेवढे नोटबुक झाले. तर एवढ्या टेक्स्टबुक्स बाकी आहे, म्हणजे टेक्स्टबुकला पण थोड्या वेळाने करू, कारण की आत्ता माझं खूप बोर तर डोक्यावरून झाले. त्याच्यावर टी व्ही चालू आहे, टी व्हीचा आवाज वेगळा चालला आहे आणि माझा आवाज येणार नाही तुम्हाला, आय एम कन्फर्म, म्हणजे तुम्हाला कमी येत राहील. तो टी व्हीचा आवाज लयच जास्त वाढायला लागला. थांबेल तो मला कमीच करते याचा. आणि डोकं तर इतकं दुखतंय माझं,
आता म्हणलं आता हे सगळं पसारा आवरूया. 3 दिवसात ते आज उद्या करून होऊन जाईल. ते पटपट होतं आणि एका दिवसात ते सगळं होणं काही शक्य पण नाही. आणि प्लास्टिक कवर असलं तर माझ्याकडून बिलकुल होत नाही. हां, जर ब्राऊन कवर असलं तर मी आता सगळे झाले असतं ऑलमोस्ट माझे. पण जो प्लास्टिकचा कवर असतो त्याची लेंथ आणि मेजरमेंट घेऊस तोवरच लास्ट बुक केली आणि माझा दम घुटून गेला गाईज. आय वॉज जस्ट लाईक नाही करायचं पुढं. असं चला आता सगळा पसारा आवरायला लागेल आपल्याला, नाही तर मम्मी आल्यावर आपल्याला खूप मारेल मला. चला. नाही का हे पायल जेनचे जे ब्लॉग्स असतात ना, म्हणजे ते बनवत होते बघा, ते बघत होते आणि याला तेवढा मोठा पसारा आवरायचं आहे. सो चला आता स्टार्ट करूया. सो आधी मला सगळ्यात आधी एक काम करायचं आहे. ज्या नोटबुक कवर्स आहे त्या इकडे ठेवून देते. ज्या नोटबुक कवर नाही आहे त्या आपल्याला परत तिकडेच ठेवावं लागणार आहे. पण मला वाटतं इथे पण नको ठेवायला, सगळं तिकडंच ठेवू. चल सगळं सामान तिकडे ठेवायचं. चला स्टार्ट करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल मला आता ह्या ज्या टेक्स्ट बुक्स आहेत ते एकत्र करते. नाही, आधी कवरला रोलिंग प्रोसेस करते फास्ट कारण की माझ्याकडे आता खूप थोडा टाईम उरला आहे. आणि मी हे कपडे पण बाहेरून आणले. आत सगळे पाराशे कडक झाले. सो बघा रोल झाला आहे. तर याचं स्टिकर होतं ते लावते आणि हे पॅक करते. चला आपण पटपट पॅक करूया. स्टिकर सगळं साफसफाई करावं लागतं काही आत्ताच. ओके, ते आजच्या आपल्याला आता झालं आहे. चला मी सगळं कामावरते आणि मग तुमचं भेटते. पण तुम्हाला दाखवते. सामान सगळं जागेवर ठेवलं, कात्री वगैरे सगळं. बुक्स ठेवल्या आणि घेऊन निघाले मी आता ते सगळं ठेवायसाठी. आणि इतकं वजन होतं की वास कधी सांगताच येत नव्हतं. आणि इतकं ओझं ते बसत पण नव्हतं त्या याच्यात. का असं बसवलं त्याला नखरे करते. इतकं जोड होतं मला ते रिटेक करावं लागलं. तो बघा इतकं आत घुसवलं कसं तरी त्याला. झाडू मारला आहे बघा, कसले भारी सगळं झाडू मारून होऊन गेलंय. कोपरा झाडलाय, म्हणजे काहीच ठेवलं नव्हतं. बघा कसलं भारी झाडलंय. आम्ही घाण केलंय. थोडेच भांडे होते पण ते धुवून घ्यायचे. भांडे घासते बघा, सगळी भांडी घासते. ते पप्पाकडून जळलेलं आहे. सगळे भांडे ऑलमोस्ट झाले असेल. फक्त एवढा आणि हा जो हँकी तो मी इकडे अटकवणार आहे. हँकी मी तिकडे चुकून घेतला. हा इकडचा हँकी आहे. सगळं काम झालंय. आता हे भांडे वगैरे घासले तुम्हाला दाखवते फायनल लुक. चला. माझं रिमोटचा कवर होतं तसं सटकतंय बघा. त्याला नीट लावायला टेप इथेच टेप काढते. फक्त टी बघायची. मला खूप आराम करू शकते. मी घर झाडले, कपडे ते भांडे घासले आणि कपड्यांच्या बाहेर आणले, म्हणजे ते गॅलरी होते ते बाहेर आणले. आता इतकं थकल्यागत झालं आहे मी की आता माझं सगळं काम झालं आहे.
ऑलमोस्ट माझं पोट पण भरलेलं आहे. सो काही नाही करता टी व्ही बघायची. थोड्याच वेळात म्हणजे आता किती वाजले बघायचं का. आता वाजले 4:55. म्हणजे आता 5 वाजतील. तो अर्धा एक तासात मम्मा येईल, ती आल्यावर ट्युशनची पोरं येतील, जिंगले सगळे येतील. चला केलंय बघा कसं. चला आता मला टी व्ही बघायची थोड्या वेळ, कारण की मला बोर होत आहे आता. तुम्हाला बोर झालं तुम्ही काय करता मला कमेंटमध्ये सांगा. मी तर कशी ड्रॉइंग करत असते, पण ड्रॉइंग केला का तो पसारा मी आवडू शकत नाही. आता म्हणजे स्टॅमिनाच नाही आहे. तुम्ही म्हटलं थोड्या आरामच करू, टी व्ही बघू, एन्जॉय करूया लाईफ. मला नाही का खूप भूक लागली, तर आता मी बघते फ्रीजमध्ये. फ्रीज देवता काय देतो आम्हाला, चला बघूया. हे बघा ते एवढं मोठ्या फ्रीजमध्ये काही चांगलं नाही. हा ताक दादाचा आहे. मग काकडी, एक काकडी आहे बरं का, काकडी खाऊ शकतो. एक काकडी उचलते आणि खाते. ही काकडी तर घेतली आहे, आता हिला कापायचं वेगळं स्थान असतं बघा. एक हातात कॅमेरा आहे म्हणून होतोय, नाही तसं काय होतच नाही. म्हणजे बाबू किती कडक असतो नाही. कापते मग दाखवते गाईज. याला मधून कापलं ना मगच इतकं भारी वाटतं ते खायला. स्प्रेड करते आणि त्याच्यावर जर मीठ टाकलं ना तर कसलं भारी लागतं. कोणाकोणाला असं आवडतं गाईज कमेंटमध्ये सांगा बरं का. दाखवते काही एक मिनटं थांबा थोडंसं, मला मीठ टाकायचं आहे. मीठ मी त्याला याच्यावर टाकते, बेसिंगमधूनच टाकते, त्याच्यामध्ये पूर्ण सगळं खराब होते. त्याच्यापेक्षा काय गरज नसते. एक गोष्ट करायची, फक्त केळी घ्यायची, त्याच्यात काकडी ठेवायची आणि 1/2 चम्मच तुम्ही मीठ घ्या तुमच्याप्रमाणे. जे घाण केले आपण ते आपल्या साईडला ठेवून मार खाऊ पण ते आणि तुम्हाला घेऊन चला खाऊया. मी पायल ज्यांचे ब्लॉग बघते. भाई इतकी भाजी लागते ना अशी काकडी खाल्लेली, मला तर खूपच आवडते काही. तुम्ही पण ट्राय करा बरं का. लिटरली काकडी इतकी भारी होती की आवडते की अजूनही खाऊ. आणि ते 2च होत आहे त्यात घेऊन येऊ. चला टी व्ही चालू आहे, टी व्ही काकडी. मम्मीला सांगूया की काकडी खाल्ली. मम्मी खाल्ल्यावर काहीच बोलत नाही मला पहिले. अजून एक काकडी मन खाल्लं, मग दुसरं पण काकडी कापली. हे बघा असे मी 4 पीसेस केले. ते घेऊन आधी इकडे मीठ आहे आणि काकडी. सो लेट्स गो. एक नंबर लागते बरं का अशी. ट्राय करा गाईस, तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी लागली. मी हे बिस्किट खाल्लं 4 वाजता ते खाल्लं वाटतं मी. टायमिंग माहीत नाही मला, पण इतकं मस्त होतं ना पार्लेची.
माझ्या मम्मीसोबत बोलत बोलत खात होते मी तर. बिस्किट इतकं टेस्टी होतं आणि ते पार्लेजी रॉयल्स होतं आणि एक नंबर लागतं बरं का गाईज. ट्राय करून बघा तुम्ही. आणि माझ्या मम्मीसोबत बोलता बोलता टाईम कुठे निघाला काहीच कळलं नाही मला आणि माझं पॅकेटच संपून गेलं. तर अजून भूक लागली मला. बघा आता पुढे 6 वाजले होते संध्याकाळचे आणि मला काही तर खायचं होतं. तुम्ही म्हणता काही काही टॉर्च खाते. 4 वाजता मी ते बिस्किट खाल्ले आणि आता मला खायचं आहे. आता चटपटत फ्रीज उघडलं आहे. बघा आमचं फ्रीज आहे. हे काय वा, मी ते विसरूनच गेले. म्हणजे कालची आईस्क्रीम आहे. तर आता ते खाऊया. चला गेस. हे बघा वाव, आणि मेल्ट झाली सगळी. काहीच तुम्हाला दाखवू का? 1 मिनिट थांबा. मेल्ट झाली आहे. मेल्टेड आईस्क्रीम ही तर पडायला. तर गाईज आता म्हणजे माझं सगळं काम झालं होतं ना. आता वाजले 6. म्हणजे मी आईस्क्रीम खाल्ली आणि खूप बोर होत होतं आणि थोड्या पोरी खाली पण खेळत होत्या. तर म्हणलं आज खाली चक्कर मारू आणि मी खाली काही बोलणार नाही, डायरेक्ट व्हॉइस ओव्हर देईल. सो चला आपण खाली जाऊया. मज्जा येत आहे खाली. तर मला गॅलरीतून एक लुक दाखवते काय खेळतात ते पोरी. थांबा. तर ओढले आणि खाली ह्या 2 पोरी बसल्या. ऑल माय बेस्ट फ्रेंड्स ओनली आहे. म्हणजे ही माझी फ्रेंड आहे आणि ही पण माझ्या फ्रेंड्स आहेत. आम्ही एकत्रच खेळतो. सो आता ही ट्युशनला येईल इथे आणि मी खाली जाते हिच्यासोबत खेळायला. सो चला आता जाऊया आपण. सो मी आता चालले खाली खेळायला. ओके चला गाईज जाऊया. तुम्ही चालले खाली दाराचं पुढं ओढते आणि चप्पल शोधायचा आता एक वेगळाच टास्क असतो. हे बघा भेटलं पहिल्यांदा. अशी चप्पल गेली नाही पाहिजे. अरे यार माझी चप्पल मला गोलगोल फिरवते. चला खाली जाऊया. माझ्या फ्रेंडने बनवलं होतं. ती म्हणत होती आईस्क्रीम आहे आणि मी म्हणत होती ती म्हणत होती केक माय आईस्क्रीम. गाईजला एवढ्या गोष्टींसोबत आम्ही खेळतो. एवढ्या भाज्या बघा आमच्याकडे. आम्ही तेवढ्या त्यांच्यासोबत एवढं खेळतो. आणि मी आत्ता बाहेर आले घराच्या आमच्या म्हणजे आमचं घरवर आणि आम्ही खाली म्हणजे असं खेळतोय. सो लाईक जस्ट लाईक माझ्या 3-4 फ्रेंड्स आहेत पण त्यातल्या 2 ट्युशनला गेल्या आहे. 2 बसल्या आहे. एक तर माझी बहीण तुम्हाला ती माहितीच आहे दक्षिता ही. आणि या मॅडम इकडे. आणि ही मी वरतून तुम्हाला दाखवलंच होतं हिला. दुर्वा तिचं नाव. माझं नाव पूर्वा तिचं नाव दुर्वा. असं आम्ही चेंज होतं आहे नाव. सो लेट्स स्टार्ट. आम्ही आज गेम ब्लॉग करणार होतो पण कॅन्सल झाला. तर मग शॉर्ट टिप्प्यात तुम्हाला दाखवतो मी काय काय खेळतो रोज. चला. सो आम्ही पहिल्यांदा भांडेकुंड्याची घरी खेळतो. मला आवाज आला. सो जस्ट लाईक ती आता भांडे आणायला गेली आहे. आम्ही एवढ्या भाज्यांसोबत खेळतो रोज. जस्ट लाईक आम्हाला ती इकडे एक आंटी असतात. इकडे एक आंटी असतात त्याने का जे अगं पहिली केवढं मोठं होतं साबण. थोडं जाड नाही एवढंच होतं साबण. जाड नव्हतं एवढंच होतं. आणि आमच्याकडे साबण पण असतात. ही अंग धुवायची साबण आहे बघा फुल्ली. आणि आमच्याकडे ही कपडे धुवायची. ही माहितीच असेल तुम्हाला कोणती आहे. सर्फ एक्सेल. येस नाही रिन सॉरी रिन. येस आम्हाला. आणि आता जेवढ्या साबण जिकडे ठेवतो आम्ही ऑलमोस्ट रिअल लाईफच्या सगळ्याच गोष्टीसोबत खेळतो. आमच्याकडे घासणी पण आहे. भांडे घासायला घसा आम्ही सगळं देतो. आणि ह्या भाज्या आम्हाला एक आंटी इथे राहतात त्यांनी दिलेला आहे. तर आपण स्टार्ट करूया आपण खेळायला. घराला इकडे गसिप चालू आहे आमची. पण आता मला खेळायला स्टार्ट करायचं. भांडे कुठे आहे मॅडम जी. चला भांडे आता.
एक मांजर आहे इथे, ती आम्हाला दररोज परेशान करते. सो आमच्याकडे एवढी मोठी पिशवी भरून भांडे आहे. त्यानंतर आमच्याकडे पीठ पण आहे. इकडे अशा ओढण्या पण आहे खेळायसाठी. एक पिंक एक व्हाईट आहे. चला स्टार्ट करूया आपल्या खेळायला. आधी मांडायची कामं करूया. आता ह्या पोरी गेल्या, दक्षला पाठवलं तिचे भांडे आणायला आणि ध्रुवा पण गेली आहे. ती वरती कशाला तर काम गेलं आहे तिचं. म्हणजे मम्मीने आवाज दिला. सो लाईक हे बघा आमच्याकडे काय काय असतं. येस. सो आता मी ब्लॉग आपला स्टार्ट करते आणि या दोघींना करणार पण नाही. चला स्टार्ट करूया. जी मोठी मम्मा झाडू मारते, जे आमचं खेळामध्ये मोठी मम्मा असते बरं का. हे बघा घराच्या बाहेरचं, म्हणजे हे आमचं घर आहे. दक्ष बसली ते आणि ती बाहेरचं झाडू मारते दररोज. हे बघा हे नाही का, हे आमचे भांडे आहे जे आम्ही रोज खेळतो आणि अजून भांडे ऍड होतील. लक्ष ते भांडे पास कर. आता ही पिशवीच तुटली आहे इथे जे हे दक्ष. गाईस म्हणजे मी आता ऑलमोस्ट 6 वाजता गेलते आणि आता वाजले 9:30. म्हणजे आम्ही इतक्या वेळ खेळलो आणि इतकं एन्जॉय केलं ना, म्हणजे खेळायचं. मला खरं तर खाली असलं ना मग बोर नाही होत, कारण की मस्त वाटतं थोडं फ्रेंड्ससोबत एन्जॉय करायला. आणि आम्ही खेळतो म्हणजे भातुकलीचा खेळ खेळायचा किंवा पळापळीचं खेळायचं, जे मनात येईल ते खेळायचं. आणि आज आम्ही भातुकलीचा खेळ खेळलो, इतकं बरं वाटलं. आणि म्हणजे मी जेव्हा सेकंडमध्ये होते ना तेव्हा खेळायचे आणि मी आज 3ऱ्यांदा गेले खाली भातुकलीचा खेळ खेळायला. सो आता घरी आले आणि माझी मम्मी पण म्हणली ठीक आहे खेळ ना आता. तसं पण सुट्ट्याच होत्या म्हणून काय वाटलं पण नाही एवढं. सो मी घेतला. आता लाईट वेट खायचं होतं म्हणून मी फक्त राईस घेतला खायला डिनर. त्याच्यानंतर आता झोपायला जावं लागेल आपल्याला. सो मग मी तारक मेहता बघत होते, हा वाला एपिसोड जो सोडीच्या गॅरेजमध्ये काय त्याला असतं ते. त्याच्यानंतर मी भात घेतला आता खायला. सो आजसाठी गाईज एवढंच, कारण की आता मला पुढं शूट नाही करता यायचं, कारण मला एडिट करायचं असं ब्लॉग. सो आजसाठी एवढंच. तर तो उद्या भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. मला तर ब्लॉग एंड करायचा आहे पण मला मनच चालत नाही की ब्लॉग एंड करूया, म्हणून मला 2-3 शूट करू आणि मग एंडच करायचा आहे. सो चला आपण ब्लॉग करूया थोड्या वेळ. आणि मम्मी पप्पा गेले आता वॉकिंगला. त्यांना रोज रात्री वॉकिंगला जायचं असतं. चांगलं पण असतं काहीच ते. सो आजसाठी एवढंच. उद्या भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तर तोपर्यंतसाठी तुम्ही ना माझ्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. भाई राईस कोणाला कोणाला आवडतो मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मला तो खूपच आवडतो. आजचा डे मस्त गेला आणि कसं एकदम परफेक्ट याच्यात गेला आणि मस्तपैकी माझ्या फ्रेंडसोबत खेळले. आज मी खूप दिवसानंतर खेळायला गेलते आणि मज्जा आली. मस्तपैकी एन्जॉय केला आजचा दिवस. आणि आजचा दिवस माझ्याकडे खूप लक्षात राहील मला, कारण की माझं आज कवर झाले, नवीन बुक्स आले. तर मला जायचं नवीन स्टँडर्डला. तर तुम्हाला कॉमेंटमध्ये ते समजेलच आता बघा तुम्ही. आता माझे पुढचे ब्लॉग पण खूप मोठे मोठे येणार आहे. तुम्ही नक्की स्टेट येऊन राहा बरं का. तुमचे पण स्कूल ओपन होणार तर मला सांगा. ओके.